नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले विदर्भातील वर्धा या ठिकाणी आलो आहे आणि वर्धा या ठिकाणी सेवाग्राम या ठिकाणी एक बापूजी कुटी या स्थळी आपण आलेलो आहे। आणि बापूजी कुटी म्हटलं का संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्य प्रसिद्ध असलेले हे एक कुटी आहे। आणि या कुटीचे महत्त्व काय आहे तर आपल्यासोबत येथीलच काही कर्मचारी वर्ग आपल्यासोबत जुळलेले आहे, तर त्यांच्यापासून आपण आता जाणून घेऊया। मॅडम नमस्कार, MB न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे। नेमकं मॅडम तुमचा आमच्या दर्शकांना परिचय द्या। नमस्कार, माझं नाव संगीता चव्हाण आहे। मी इथे 13 वर्ष झाले माहिती देत आहे आश्रममध्ये दर्शनार्थी लोकांना। आणि या ठिकाणी जे समजा संपूर्ण महाराष्ट्र नागरिक येत असतात या बापू कुटीचं एक नावाने, नेमकं काय या ठिकाणी वैशिष्ट्य काय आहे? बापूंनी इथे जे काही देश स्वतंत्र करण्याचे जे काही कार्य आहे ते 10 वर्ष इथे राहून बापूंनी पूर्ण केलेले आहे। अजून इथे विविध प्रकारच्या संस्था पण बापूंनी इथे स्थापित केलेल्या आहे। म्हणून सेवाग्राम बापूंची कर्मभूमी अजून प्रयोगभूमीसुद्धा आहे। आणि जसं आपण बघू शकतो यह शांती का यहाँ पे स्थल या ठिकाणी असं हे लिहिलेलं आहे। आणि विशेषतः या ठिकाणी चरखा वगैरे दाखवत आहे आपल्याला। आणि बाजूनं बापूजी त्या ठिकाणी म्हणजे जे दिसत आहे काय महत्त्व आहे मॅडम? ही बापूंची सर्वात पहिली कुटी आहे। या कुटीचं नाव आहे आदिनिवास। आदिनिवास म्हणजे पहिली कुटी। ही कुटी बांधताना बापूंनी 3 अटी ठेवल्या होत्या। पहिली अट होती की या कुटीला बांधताना फक्त 100 रुपये खर्च आला पाहिजे। दुसरी अट होती की याला लागणारं जे काही साहित्य आहे सामग्री सर्व गावातलं असलं पाहिजे। तिसरी अट होती की या कुटीला बांधण्यासाठी जे कोणी कारीगर काम करणार आहे तो सुद्धा गावातला व्यक्ती असला पाहिजे। बापूंच्या 3 अटीनुसार बापूंसाठी ही कुटी तयार करण्यात आली। बापू मग इथे राहायला 16 जून 1936ला आले। या कुटीमध्ये बापूंसोबत बापू, कस्तुरबा सर्वात पहिले व्यक्ती होते। बापूंसोबत या कुटीमध्ये राहायला आले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अब्दुल खान गफ्फारजी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायणसारखे जे काही मोठे मोठे महापुरुषांचं आपण नाव ऐकून राहिलो किंवा पुस्तकात वाचून राहिलो, सर्व महापुरुष इथे राहून गेलेले आहे बापूंसोबत। महत्त्वाची कुटी आहे। 1942 जे भारत छोडो आंदोलन झालं त्या आंदोलनाची मुख्य बैठकसुद्धा आदिनिवासमध्येच झालेली आहे। आणि जसं आपण बघू शकतो बाजूनं बापू कुटीचं जसं स्मारक बुटी ओके बिदर या म्हणजे फोटो तिथं लागलेले आहे आतमध्ये। जसं हे बाजूनं याच्याच बाजूनं ही कुटी आहे, याबद्दल तुम्ही मॅडम काय सांगणार? ही सुरुवातीला आदिनिवास होतं, एकच कुटी होती। पण एकाच कुटीमध्ये सर्व महिला पुरुष सोबत राहत असताना महिलांना खूप त्रास व्हायला लागला। म्हणून आदिनिवास बनवण्याचे 6 महिन्यानंतर दुसरी कुटी तयार करण्यात आली। तिथे सर्व महिला वर्ग सोबत राहायच्या, म्हणून त्या कुटीला नाव दिलं आहे बा कुटी। हे समोर आपल्याला बांबूचं चौकोन दिसतो। इथे रोज बापू प्रार्थना करायचे। अजूनही ती प्रार्थना पण इथे सुरू ठेवलेली आहे। रोज संध्याकाळी 6 वाजता इथे आपण सर्व धर्माची प्रार्थना करतो। अजूनही दिनचर्या आपण इथे सुरू ठेवलेली आहे। आपल्याला समोर एक पिंपळाचं झाड दिसतो। हे सर्वात पहिले बापू इथे आले होते त्यावेळेस बापूंनी आपल्या हाताने वृक्षारोपण केलं होतं या झाडाचं। दुसरा नंबरचं झाड दिसतो आपल्याला बकुळीचं। हे झाड कस्तुरबाने लावलेलं आहे। 2 ऑगस्ट 1900 गांधी यांनी 2 ऑगस्ट 1942ला भारत छोडो आंदोलनासाठी बापू इथनं जायला लागले। कस्तुरबा पण सोबत गेला। जाताना कस्तुरबाने हे बकुळीचं झाड लावलं। तिसऱ्या नंबरचं झाड दिसतो आपल्याला पिंपळाचं। ते आचार्य विनोबा भावेजींनी लावलेलं आहे। ज्यावेळेस ते भूदानातून इथे परत आले ना विनोबाजी 1 जुलै 1965ला, त्यावेळेस विनोबाजींनी लावलेला तो झाड आहे। असे हे 3 झाड जे महापुरुषांच्या हाताने लावलेले आहे। समोर दिसते आपल्याला बापू कुटी। आदिनिवासला आपण पाहू ना, त्या कुटीला 5कडून दार असल्यामुळे दिवसभर लोक बापूंना भेटायला यायचे। दिवसेंदिवस लोकांची संख्या वाढायला लागली, गर्दी झाली तिथे। बापू 1.5 वर्ष आदिनिवासमध्ये राहिले। नंतर बापू कुटीमध्ये गेले राहायला। त्या कुटीमध्ये राहिले बापू 8 वर्ष, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे बापू कुटी। आतमध्ये आपण गेलो ना, छोटंसं ऑफिस आहे बापूंचं। 3 वेगवेगळे कंपार्टमेंट बनलेले आहे। वेटिंग रूम आहे, गांधी रूम आहे, अजून सेक्रेटरी रूम आहे। बापूंचं पूर्ण साहित्यसुद्धा तिथे बापू कुटीच्या आतमध्ये ठेवलेलं आहे। जसं आता आपण या ठिकाणी आलो आहे बापू कुटी बापू द्वार वृक्षारोपण, जसं या ठिकाणी आपण बघू शकतो हे बाजूनं दिसत आहे। याचं काय महत्त्व आहे मॅडम? या कुटीमध्ये बापू 8 वर्ष राहिलेले आहे। सर्वात पहिले ते ही कुटी बापूंची जी शिष्या होती मीराबेन, जिचं नाव होतं विदेशी नाव मिडालेन मिसलेड, मीराबेननी स्वतःसाठी बनवली होती ही कुटी। पण काही दिवसानंतर मीराबेनच्या लक्षात आलं की आदिनिवासमध्ये बापूंना दिवसेंदिवस लोक जास्त भेटायला येऊन राहिले, बापूंना त्रास होत असेल। मीराबेननी मग बापूंना आपल्या कुटीमध्ये बोलवलं आणि तिथे वरुण म्हणून एक छोटंसं गाव आहे, मीराबेन तिथे गेल्या राहिला। मग बापू आदिनिवासमधून 1.5 वर्षानंतर बापू कुटीत आले राहिला। या कुटीमध्ये बापू राहिले 8 वर्ष, म्हणून याला नाव दिलेलं आहे बापू कुटी। हा समोर एक वरांडा दिसतो आपल्याला। इथे बापू रोज सकाळची प्रार्थना करायचे 4:45 वाजता। अजूनही ती प्रार्थना पण इथे 4:45लाच करतो सकाळला। म्हणजे ती प्रथा अजून आजपर्यंत अजून कायम आहे ना मॅडम? आणि ज्या स्थळी आपण आलो आहे या स्थळी बापूचं काय महत्त्व? या कुटीमध्ये देश विदेशातून जे लोक आले ना, इथून बापू रोज मीटिंग करायचे, चर्चा करायचे।
मोठे मोठे लोक आले इथे. बापूंचे जे महत्त्वाचे चर्चा आहे त्या कुटीमधूनच झालेले आहे. बापूंचे पूर्ण ऐतिहासिक कार्य मग बापू कुटीतून सुरू झालेले आहे. एकंदरीत या ठिकाणी बापू किती वर्षापूर्वी आले होते? इथे बापू आता तर 90 वर्ष झाले. इथे बापू आले 1936 ते 46 असे 10 वर्ष राहिलेले आहे बापू इथे. 10 वर्ष राहिले. आणि 10 वर्ष राहिले असताना त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी या ठिकाणी कुठले कार्यसुद्धा केले आहे म्हणते? इथे बापूंनी ग्रामोद्योगला महत्त्व दिलेलं आहे सर्वात जास्त. शेतीचं आहे. असे बरेचसे असे संस्थेमध्ये त्यांनी संस्थेची स्थापना केली आहे. ग्रामसेवा मंडळ आहे. नशाबंदीचे काम आहे. असे खूप सारे कामं केले आहे त्यांनी. असे एकंदरीत एक हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून सुद्धा गणलं गेलेलं आहे वर्धा जिल्ह्यामधलं. आणि वर्धा जिल्ह्यातील एक सेवाग्राम या ठिकाणी हे स्थळ आहे. आणि एकंदरीत या ठिकाणी जसं येणारे आणि जाणारे रोज जे असतात त्याला आपण काय म्हणू शकतो? दर्शनार्थी असतात. त्या दर्शनार्थी संख्या किती आहे इथे? रोजची संख्या तशी 1000-1500 होतात. पण रविवार किंवा शनिवारी यावेळेस गर्दी वाढून जातात. 2000पर्यंत जातात दर्शनार्थी संख्या. जसं बापूजीची जयंती असते, पुण्यतिथी असते, त्यावेळी या ठिकाणी गर्दी असते का? हो बरोबर आहे. 2 ऑक्टोबरला अजून 30 जानेवारीला फार गर्दी असते इथे. आणि अजून काय महत्त्व आहे? जसं तुम्ही त्या ठिकाणी संपूर्णपणे जे काही आले होते बाहेरगावरून नाशिकवरून आलेले आहे, जसं आपल्यासोबतच आहे ते, त्यांना जशी तुम्ही माहिती दिली तसं स्पष्टपणे तुम्ही काय सांगा याबद्दल? याबद्दल हेच सांगू आपण की गांधीजी इथे 10 वर्ष राहिलेले आहे. लोक आता गांधीजीवर खूप टीका टिप्पणी करतात. पण इथे येऊन पाहायचं की गांधीजी या बिना लाईटाने या जंगलामध्ये कोणत्या पद्धतीने राहिले ते आपण पाहून त्यांच्याकडून खूप सारखं इथे शिकण्यासारखं आहे. ज्यावेळी इथं गांधीजी आले होते त्यावेळी त्यांच्यासोबत कोण आलं होतं? आत्ता ते तर सांगणं मुश्किल आहे. कारण ज्यावेळेस बापू इथे आले 16 जून 1936ला, सर्वात पहिले बापू इथे आले 30 एप्रिलला. गाव पाहून गेले ते. नंतर बापू इथे 16 जूनला येणार म्हणून ते सांगून गेले. 16 जूनला तर बापू इथे एकटेच आले होते. त्यांना सुरुवातीला असं वाटलं की मी इथे एकटाच राहणार आहे. पण बापू कधीच एकटे राहिले नाही. काही दिवसांनी मग ज्या दिवशी बापू इथे आले त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकसारखा पाऊस होता. सर्वांना असं वाटलं की बापू तर काही येणार नाही. पण बापू आपले वचनाचे पक्के होते. त्यांनी सांगितलं होतं की मी 16 जूनला येणार आहे. तर मी आलो. मग 2-3 दिवसांनी पाऊस कमी झाल्यानंतर कस्तुरबा आल्या. सर्वात पहिले व्यक्ती होते बापूंसोबत इथे राहायला आले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अब्दुल खान गफ्फारजी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण सारखे जे काही मोठे मोठे महापुरुषांचं आपण नाव ऐकून आलो, सर्व महापुरुष इथे राहून गेलेले आहे बापूंसोबत. आणि जे लोक बापूंना इथे भेटायला यायचे सांगायचे की आम्ही भेटायला चाललो, पण ते परत जायचे नाहीत. ती म्हणजे स्क्वेअर फूटमध्ये हे तुम्ही कुठे उभारलेली आहे? हा तसं तर 5.25 एकरामध्ये आहे. आणि हे 5.25 एकर जी जमीन आहे ही कोणी दिली? समजा कोणीतरी दिली आहे का? इथे बापूंना आणण्याचा पूर्ण श्रेय जातो जमनालाल बजाजला. त्यांच्याच आग्रहाने बापू इथे आले. ही सर्व जागा जमनालाल बजाजने दिली होती बापूंना. त्यांच्याच आग्रहाने बापू इथे आले होते. म्हणजे जमनालाल बजाज यांनी बापूंना बोलावले होते या ठिकाणी. आणि या ठिकाणी बापू आले असता हे पूर्वरत पहिले उभारित होतो का बापूंनी उभारलं? नाही. हे ज्यावेळेस बापू इथे आले ना ही पूर्ण जागा जमनालाल बजाजची होती. त्यावेळेस तिथे शेती करायची. इथे काहीच नव्हतं. बापू इथे आल्यानंतर मग एक कुट्या अशा बनत गेल्या. बापूंनी ह्या कुट्या बनवून घेतल्या. बरोबर आहे. आणि कुट्या बनवत असताना त्यांच्यासोबत काही होते काय त्यांचेवाले? नाही. बापूंनी सांगितलं की मला इथे राहायचं आहे, मला राहायला इथे घर लागेल. मग ती सर्वात पहिली कुटी जी बनवली ना, मीराबेन होत्या बनवण्याच्या वेळेस. मीराबेन होत्या, बलवंतसिंह होते, मुन्नाभाई होते, अजून काही गावातल्या लोकांनी मिळून ती कुटी तयार केलेली आहे. जसं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहे, विनोबा भावे या ठिकाणी येऊन गेलेले आहे. नेमकं त्याच्याबद्दल काय सांगाल? विनोबाजी इथे येऊन गेले. गांधीजी येण्याच्या अगोदर इथे विनोबाजी आलेले होते. विनोबाजींना बापूंनी पाठवलं होतं. त्यांनी पवनारला आश्रम स्थापित केलं. पण कामानिमित्त ते इथे भेटायला यायचे बापूंना आणि परत जायचे पवनारला आपल्या. आणि जसं वैशिष्ट्य प्रत्येक ठिकाणचं एक वैशिष्ट्य असते, या ठिकाणचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? या ठिकाणचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे गांधीजी इथे राहून गेलेले आहे. अजून हा ऐतिहासिक स्थान आहे म्हणून इथे लोक दर्शनार्थी येतात पाहायला. आणि बापूंची सादगी आहे. जे मातीच्या घरात राहणं आहे, जंगलसारखा हा भाग होता, कमी वस्तू ठेवणं. बापूंचे जे एकादश व्रत आहे त्या व्रतानुसार इथे राहावं लागत होतं सर्वांना.
आणि ज्यावेळी या ठिकाणी बापूजी आले होते त्या ठिकाणी जंगल, पूर्ण जंगलचा एरिया होता या, आणि या एरियामध्ये समजा साप हे ते सर्व असेल ना, त्यावेळेस मग ते कसं त्यांच्यावरती सावधगिरी बाळगत होते? साप बापू राहायला आले, ही जागा पूर्ण जंगलसारखंच भाग होता. इथे साप वगैरे भरपूर होते, सापांची संख्याही खूप होती. बापूंनी साप पकडण्यासाठी, बापूंचं म्हणणं होतं की या पृथ्वीवर जर आपल्याला राहण्याचा अधिकार आहे तेवढंच अधिकार जीवजंतू नाही, कोणत्याच जीवजंतूची हत्या करायची नाही. त्यांनी एक लाकडीचा चिमटासुद्धा बनवून घेतला, एक बॉक्ससुद्धा बनवून घेतलं. साप निघाला त्या चिमट्यानी पकडायचे, बॉक्समध्ये टाकून दूर जंगलात सोडून द्यायचे, कधी सापाला मारायचे नाही. बापू नेहमी जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करायचे, प्रार्थनाभूमीमध्ये चटे टाकून झोपायचे. पण त्यांना अशी सर्वांना भीती वाटायची की साप वगैरे निघाले तो, पण नेहमी बापू आपल्यासोबत झोपताना पोटॅशियम परमॅग्नेट आहे, ब्लेड आहे, दोरी, हे सगळ्या वस्तू घेऊन झोपायचे. जर लगेच कोणाला साप चावलं की बापू त्याचं लगेच ट्रीटमेंट करू शकते. जसं की बापूचं एक स्वयंपाकगृहसुद्धा आहे बाजूनं, याच्याच बाजूने, आणि त्या ठिकाणी ते भोजन तयार करून भोजन करत होते का? हो, स्वयंपाकघर एकच. बापूने सर्वांना सांगितलं होतं की पहा, रसोईघर ते एकच राहणार आहे. मग रसोईघरमध्ये स्वयंपाक झाला की डायनिंग टेबल आहे, तिथे टेबलवर भांडे आणून ठेवले की समोरच्या वरांड्यात सर्व पंक्तीने सोबत बसून जेवण करायचे. सुरुवातीला सर्वांना वाढून द्यायचे बापू, मग स्वतः जेवायला बसायचे. जेवणासंबंधी काही सूचना द्यायची, जसं मीठ जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं, पाणी जेवढं पाहिजे तेवढंच खर्च करायचं, दूध, दही, ताक, भाजी सर्वांची एक मात्रा असली पाहिजे, जेवण एक औषध समजून जेवायला पाहिजे, हे सर्व सूचना पण द्यायचे. यावेळी तिथं चरखा पण दिसत आहे आपल्याला. चरखाद्वारे बापू जसं सूत विणत होते का? बापूंचा चरखा आहे, लाकडी चरखा आहे तो, बुक चरखा. नेहमी बापूंचं म्हणणं होतं की रोज सूत कताई करायचे बापू, इथेच करायचे का? इथेच करायचे. जिथे म्हणजे सफरमध्ये असले बापूचं चरखा सोबत राहायचा, मीटिंगमध्ये चालले चरखा सोबत राहायचं, सफर करून राहिले, जेलमध्ये असो बापूंचा चरखा सोबतच राहायचा. बिनश्रम खाय चोर का आहे, बापूचं एक म्हणणंच होतं. एकंदरीत बापू या ठिकाणी किती दिवस त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलं? बापू इथे 10 वर्ष राहिले, 1936 ते 46. तुमचं पूर्ण नाव? माझं संगीता चव्हाण. नक्कीच सध्या आपण बापू कुटीमध्ये आहे. सेवाग्राम या ठिकाणी हे बापू कुटी असून या ठिकाणी गीता मॅडम यांनी आपल्याला पूर्णपणे या बापू कुटीची आणि महात्मा गांधीबद्दल संपूर्णपणे माहिती आपल्या MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला दिलेली आहे. तर बघत राहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातम्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.